मी ते कढई ठेवली आहे गॅसवरती। त्याच्यामध्ये आपल्याला आता अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत। ते शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचेत, खरपूस भाजायचेत। आणि शेंगदाणे भाजत असताना गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे भाजायचेत, नाहीतर आपले शेंगदाणे जळू शकतात जर आपण गॅस फास्ट केला तर। तेव्हा बघा आपले शेंगदाणे हलके हलके असे भाजत आलेले आहेत। शेंगदाणे भाजत असताना फक्त मध्ये मध्ये तुम्ही हलवत जावा, नाहीतर एका साईडने कच्चे एका साईडने असे भाजलेले असे होतील। तर बघा आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेत। आता हे शेंगदाणे मी काढून घेते एका भांड्यामध्ये आणि ते आपल्याला वाटून घ्यायचे। तर मी पुन्हा तीच कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकायचे। 1.5 पळी मी इथे तेल घेतले। तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता, कुणाला तेल जास्त लागतं तर कुणाला कमी लागतं। तर आपलं तेल छान तापलं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायचे। मोहरी छान तडतडली की त्याच्यात आपल्याला जिरं टाकायचे। जिरंही आपण छान तडतडून द्यायचे। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खरंच फार आवडेल। एकदम झटपट होणारी रेसिपी आणि सोपी आहे। तर जिरं टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं हिंग टाकायचे आणि लसूण टाकायचे। मी ते लसूण ठेचून घेतलेलं आहे। लसूण ठेचून जर टाकला ना की जी रेसिपी आपण करणार आहे ना त्याला एकदम छान अशी चव येते, लसणाचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो। तर लसूण आपण छान असं परतून घेऊया। जास्तही परतायचं नाही की तो पूर्ण असं करपेल वगैरे, असं नाही परतायचा। लसूण थोडंसं परतून झाल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचे। मी ते 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत बारीक चिरून। तुम्ही एक मोठा कांदा घेतला तरी सुद्धा चालेल। ते तोही छान आपल्याला ब्राऊन कलर होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्तही परतू नका, नाही तर तो असं करपल्यासारखा दिसेल। थोडासा असा हलका असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। तर तो छान आपला परतून झाला की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात सुके मसाले टाकायचे। त्या सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे घरगुती मसाला घेतला आहे 2 चमचे। तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर तुम्ही ठेवणीतला कुठलाही मसाला वापरू शकता, जसं की कांदा मसाला म्हणा किंवा मग कुठलाही तुमच्याकडे असेल गोडा मसाला वगैरे, तो टाकला तरी चालेल। तर त्याच्यानंतर मी थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकली। तर हे आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे। ते परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त टाकू शकता। तर मी इथे 1 तांब्या पाणी टाकलं आहे, तर मला कमी वाटते, मी अजून थोडंसं पाणी त्याच्यात ॲड करणार आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आणि मीठ टाकल्याच्या नंतर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान अशी उकळी काढून घ्यायची। ही रेसिपी खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल। ही रेसिपी जुनी रेसिपी आहे, आत्ता शक्यतो ह्या रेसिपी कोणी करत नाही। जुनी रेसिपी आणि जुन्या रेसिपी शक्यतो सगळेजण विसरत चाललेले आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते ही रेसिपी। नक्की एकदा ट्राय करा। तर आपल्या पाण्याला छान उकळी आली। मी थोडासा असं जाडसर वाटून घेतलाय, एकदम बारीक नाही वाटलेला। तुम्हाला जर थोडासा बारीक वाटायचा असेल तर तुम्ही बारीक वाटू शकता, पण ह्या रेसिपीसाठी थोडासा असं जाडसर चांगलं वाटतं। हे का थोडंसं आपल्याला पातळ जरी वाटत असलं तरी हे शेंगदाणे थोडेसे नंतर आळतात। तर हे आळणार आहे थोडंसं उकळल्याच्या नंतर। जसजशी ही भाजी थंड होते ना ते अजून आळत जाते। जर तुम्हाला खूपच पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये ॲड करू शकता। ही आपली रेसिपी झालेली आहे, छान अशी उकळी आलेली आहे आणि तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे, कलर सुद्धा एकदम भारी आलेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा। कमेंट सुद्धा करा, मला अशाच सांगा रेसिपी तुम्हाला माझी बघत रेसिपी राहूया। कशा वाटतात। चला तर बाय, नवीन रेसिपी सोबत।